म्हणून आजच्या दिवशी या मृत्यू लोकामध्ये आपल्या सद्गुरूचं स्मरण करणारा धन्य, सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक होणारा धन्य, सद्गुरूच्या स्मरणानं काही दान देणारा धन्य. सद्गुरूच्या स्मरणानं दानावरून एक आठवण आली, मी सांगतो. आता चातुर्मास सुरू होणार आज, है की नाही? तसा सुरू झाला. देवशेणी आणि देव उठणी आज खूप सांगायचं होतं, परंतु वेळ कमी पडतोय. देवशेणी म्हणजे देव झोपतेत आणि कार्तिक म्हणजे देव उठतेत. तर देव उठणं आणि देव झोपणं याचा मध्य काय आहे? तर ते आपल्या स्वरूपामध्ये जातेत. 8 प्रकारच्या अष्टधा प्रकृतीला धारण करून आपण इथे आलेलो आहोत. पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार, या 8ला धारण करून आपण इथे आलेलो आहोत. म्हणून 8च महिने फक्त संसार करायचा आणि 4 महिने परमार्थाला तरी लागायचं. कुणाबरोबर? तर साक्षात भगवंताबरोबर. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांना घेऊन वारीच्या निमित्तानं देवशयनीला, देवाला झोपवायला जाते, देवाचं दर्शन करते आणि देवाचा आशीर्वाद घेऊन सांगते की प्रभुराया, आम्ही आमच्या चातुर्मासाला चाललो, लक्ष असू दे देवराया. परवाच्या दिवशी तुमच्यातल्याच एका साधकानं, ज्यांचा पहिल्यांदा इथे सत्कार झाला, त्याने ऋषीच्या आईला विचारलं की चातुर्मासाला तुम्ही जाणार, काही कमी नाही ना, आहे का सगळं? अरे त्यांच्या रूपात गुरुच विचारतोय मला, असंच मी समजणार बस. रूप त्यांचं वेगळं आहे, पण गुरुनच ही चौकशी केली. काही कमी नाही ना, काही पाहिजे का तुम्हाला? काही गहू, ज्वारी, अमुक तमुक काही पाहिजे का? संध्या संपल्यानंतर ज्यावेळेस तिनं मला सांगितलं की म्हटलं कदाचित आपली मोकळी झोळी घेऊन भरायसाठी महावैष्णव ज्ञानेश्वर तिथं त्यासाठीच गेला असेल की प्रभुराया, विठुराया, या झोळीमध्ये समाजानं तर फक्त शेणकूट टाकली होती. माहित आहे ना आपल्याला कथा? शेणकूट टाकली होती आणि मुक्ताईला मात्र दिवाळीच्या दिवशी काय खायचं होतं? मिष्ठान्न खायचं होतं. की विठुराया, मोकळी झोळी घेऊन आलोय, भरून पाठव, चातुर्मासाला पुरेल एवढं तुझ्याकडेच आहे, बाकी कुणाकडे नाही. महावैष्णवानं तिथून नमस्कार घातला आणि आळंदीमध्ये येऊन चातुर्मास केला सिद्धबेटावर. ज्ञानेश्वरांनी चातुर्मास केला, समर्थांनी चातुर्मास केले, गोंदवलेकर महाराजांनी चातुर्मास केले, श्रीधर स्वामींनी चातुर्मास केले. तीच देणगी काकाला तुमच्या कृपेने मिळाली, सद्गुरूच्या कृपेने मिळाली. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून चातुर्मासाला जायचं म्हणजे साक्षात मृत्यूच्या तोंडात जायचं असतं. कधीही कुणाचं पाठीमाग आपल्याकडे ऋण राहू नये, ऋण राहू नये. व्यावहारिक जगतातलं, मृत्यू लोकातलं कुणाकडे आपलं ऋण राहू नये. आपलं ऋण जगावर असेल तर काय हरकत नाही, देवावर सुद्धा ऋण राहावं. देवाचं ऋण घेऊन सुद्धा मरू नये. या नावबोलीचे चातुर्मास. अर्जुना, अशा पुरुषांच्या अंतःकरणामध्ये क्षमा आणि सेवा या दोन्हींचा निवास होतो. तो दिसतील कठोर परंतु असतात मृदू. सेवा आणि क्षमा यांचा निवास होतो. आणि तुला सांगतो अर्जुना, क्षमा ज्यांच्या ठिकाणी असते ना, आहा, त्या पुरुषाच्या योगाने अरे ज्ञानाला मोठेपण प्राप्त होतं. ज्ञानाला अर्जुना, ज्ञान त्या पुरुषांच्या मुळे मोठं होतं. ज्ञानामुळे ते पुरुष कधी मोठे होत नाहीत. भगवंत सांगतात. कोण? भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला. अर्जुना, खरोखर ते पुरुष धन्य असतात. ज्ञान त्यांच्या उशाला बसतं आणि मला घ्या म्हणून विनंती करतं. इकडे राजाच्या घरी एखादी दासी मला ठेवा म्हणून म्हणते, तसं ज्ञान त्यांचं दास्यत्व करतं अर्जुना. आणि वैराग्य म्हणशील का नाही, तर वैराग्य तर तुला सांगतो, मागं पुढं कुत्र कसं उभं राहतं तसं वैराग्य त्यांच्या दारात खेळत असतं अर्जुना. अर्जुना, असा पुरुष कुठं भेटला तर मला सांग, मी दर्शनाला जाईन बरं का. भगवान श्रीकृष्ण कुंतीपुत्राला सांगतात, अर्जुना, असा जर कोणी असा तुला पुरुष भेटला तर मला सांग अर्जुना. मुनिपेक्ष मुनिर्ब्रह्म असा भेटला तर मला सांग की प्रभू काय आहे. संपूर्ण चराचराला तुम्ही डोळे बंद करून, डोळे उघडे करून जाणता आणि मलाच हे विचारता की असा कोणी पुरुष भेटला तर.
भगवंत आहेत, मोठेपण देतात भक्ताला. मोठं कुणाला म्हणायचं? दुसऱ्याला मोठं म्हणतो त्याला मोठं म्हणायचं. आपण मोठं व्हायला गेला तो निश्चितच तोंडावर पडतो, नाहीतर पाठीवर पडतो. म्हणून मान बडाई विष्टे समान. एक विनोद सांगू का? काकाचे मातोश्री बसलेली आहे इथे. विनोद म्हणून सांगतो. त्यावेळी घडण्यासाठी मला ती बोलली असेल काय, पण मी हृदयात नाही ठेवलं. तिनेही ती असं नाही बोललेली. पण एक दिवस अंगणात बसलो होतो आणि गाथा पाहत होतो आणि त्या माऊलीच्या मुखातून काय निघालं माहितीये का? अरे म्हटले, तिला काय माहित मी गाथा वाचतोय, पण म्हटले एवढं तुकाराम व्हायचं तर म्हटले लगीन कशाला केलंस बरं का? तर मी म्हटलं की त्या तुकारामानं तर आई 2 केली होती लग्न, मग त्यानं 2 गाथा वाचायला पाहिजे होत्या. तर त्या माऊलीला काय माहित होतं मी गाथा वाचत होतो. अर्जुना, असा क्षमाशील पुरुष असतो तिथे सेवा, ज्ञान, वैराग्य, विवेक निवास करत. मागे थोडी निवास करत, कुत्र्यासारखं राहतं तिथे. अर्जुना, तुला वैराग्याची घटना सांगतो एक. या पुरुषांची एक सिद्ध पुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी चातुर्मासाच्या निमित्तानं हे पुरुष एकांताला गेले होते. आणि तेवढ्यामध्ये उद्धव गोस्वामींनी सांगितलं, म्हटले गुरुराया, तुम्हाला 900 रुपयाचा म्हणजे आता 9,000 काय कोटी वगैरे काय असेल ते असेल. म्हटले गुरुराया तुमच्यासाठी. जय जय रघुवीर समर्थ. या पटकन या, पटपट बसा. दुशाला आणलेला आहे. दुशाला समजलं ते तुम्ही गादीवर अंथरता तो तुमच्यासाठी आणून ठेवलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी त्याच्यावर 2 तुळशीपत्र ठेवलेले आहेत आणि तुम्हाला तो अर्पण केलेला आहे. तुम्ही तो ग्रहण करावा. खरंच समर्थ, ते समर्थ वैराग्य मूर्ती समर्थ. आणि तो दुशाला गुंडाळला. त्या दुशालावर श्रीराम लिहिलं आणि म्हटले जा रामरायांना अर्पण करून ये. ह्याच्यावर विश्रांती घेण्यासाठी तेच शोभतेत. मी इथं विश्रांती घ्यायला नाही आलेलो, मी आलो इथं रामकाज करण्यासाठी, रामाचं कार्य करण्यासाठी आलेलो आहे. राम काज बिनु कहा विश्रामा. रामाचं कार्य पूर्णतः झाल्याशिवाय मला विश्राम कुठे इथे. जा तू उद्धवा, त्यांना देऊन ये. उद्धवाने ते पाहिलं वैराग्य आणि असं वाटलं की गुरु समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे बस. की गुरुराया तुझं काही एक नको मला, तुझ्या अंगात जे वैराग्य खेळतं ते मला दे बस. या मृत्यू लोकातल्या वस्तूला बघून माझं चित्त कधी ढळू नये, व्यक्तीला बघून कधी मी चापलुसी करू नये आणि पदार्थाला बघून माझी लाळ कधी गळू नये. गुरुराया असं समर्थ मला वैराग्य दे. अर्जुना, कोणी समर्थ पुरुषच वैराग्य देऊ शकतात आणि कोणी समर्थच त्यांना जाऊन वैराग्य मागू शकतो. ज्याच्या अंगामध्ये वैराग्याचा संचार होतो ते क्षमेच्या योग्य पुरुष होते, क्षमाशील पुरुष होते. अर्जुना, हे असे विराट आत्मी पुरुष मृत्यू लोकात कधी कधी जन्माला येते. म्हणून तुला सांगितलं ज्ञान त्यांच्या दारामध्ये खेळत असतं. आणि दुसरं, हे क्षमाशील पुरुष फक्त सेवेच्याच योग्यतेने शोभतेत, अन्य कुठली योग्यता त्यांना आवडत नाही. हे पहा अर्जुना, चतुर्पुरुष विठाला 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 समर्थ. हे पहा अर्जुना, अंगी बाणी जे चातुर्य लक्षण, ज्याच्या अंगामध्ये चातुर्य असतं तो खरा सेवेच्या योग्य होतो. चातुर्य. म्हणून अर्जुना, मी असं समजतो चतुरांग आहेस तू, खरोखर चतुर आहेस. कसा? तर अर्जुना, गुरुसेवा ही सगळ्या 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 भाग्यांना उत्पन्न करते. गुरुसेवा ही संपूर्ण संपूर्ण भाग्याला उत्पन्न करते. म्हणून तुला कुठेही गुरुचे पाय दिसतील, गुरुचं स्मरण होत असेल, तिथं तू निश्चित सेवेला उभा राहत जा. का बरं? तर गुरुसेवा ही सर्व भाग्याची उत्तम होण्यासाठी ती जमीन आहे. त्या जमिनीमध्ये सेवेचं रोप लाव आणि शोक, दुःख, हताशा
निराशा अशा ज्या जीवाला आहेत त्यानं तर निश्चितच गुरुसेवा करावी, कारण त्यामुळे तो जीव पुन्हा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. अर्जुना, कोण म्हणतंय? महावैष्णव ज्ञानेश्वर. तो सरळ ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून अर्जुना, हे माझं वचन तू खोटं मानू नकोस. जे ब्रह्म करी जीवा सोच्छाते. म्हणून अर्जुना, ते जे तुझ्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हायला लागलेलं आहे, तुला सांगतो, ती गुरुसेवा म्हणजे सगळ्या जलाची संपत्ती घेऊन जसं गंगा ही समुद्रामध्ये प्रवेश करते, गंगा समुद्रामध्ये प्रवेश करते, तसं की नाही अर्जुना, खरोखर ही सेवा सगळी संपत्ती माझी घेऊन, गुरुचरणाची संपत्ती घेऊन त्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करते. असला भाग्याचा, अंतःकरणाचा शुद्ध आणि वेद जाणणारा तो जीव या मृत्यू लोकामध्ये वारंवार जन्माला नाही येत अर्जुना. आणि म्हणून मी तुला विचारलं की असा जर तुला कुठे पाहायला मिळाला, तुला दर्शनाला मिळाला, तर मला सांग, मी त्याच्या दर्शनाला जाईन. अर्जुना, हे भाग्य, हा भाग्याचा उदय सर्वांना होत नसतो. सेवा पुण्याने मिळते, पण दर्शन भाग्याने घडतं. म्हणून अर्जुना, वेद जसं ब्रह्मपदावर प्रविष्ट होतो, वेद सगळ्या विद्यामध्ये श्रेष्ठ दिसतो, तसं की नाही अर्जुना, हा ज्ञानी पुरुष सगळ्यामध्ये शोभतो, जो क्षमाशील आहे आणि जो सेवक आहे. म्हणून अर्जुना, जो सेवेचं रोप आपल्या अंतःकरणामध्ये लावतो आणि त्याला कृपेची फळच प्राप्त करून घेतो. म्हणून गुरुच्या दारात आणि भगवंताच्या दारात जर कुणाला सेवा मिळत असेल, तर असं समज अर्जुना, की अंगच्या गुणा आणि अवगुणा सरसकट आपल्या स्वतःला त्यानं विकलेलं आहे गुरुच्या दारात. जसं एखाद्या स्त्रीचा एखाद्या राजाने किंवा एखाद्या पतीने स्वीकार करावा, तर तिचे तो दोष पाहत नाही पुन्हा, आणि तिचे गुण म्हणून तिला स्वीकार केला असंही नाही, बस माझी उदारता आहे, मी तिचा स्वीकार केलाय. अर्जुना, तुला सांगतो, असाच कोणी सद्गुरु पुरुष असतो, तो त्याला उदार अंतःकरणानं आपलासा करून घेतो, कारण एकच असतं की त्याला सेवा आवडलेली असते. आणि तीच सेवा अर्जुना त्याला ज्ञानाला प्राप्त होण्यासाठी श्रद्धेचा भाव धारण ठेवते, श्रद्धेचा भाव धारण करते. आणि ज्याच्यापाशी सेवा आहे त्याच्यापाशी श्रद्धा टिकते, आणि ज्याच्यापाशी श्रद्धा टिकते त्याच्यापाशी ज्ञान. अर्जुना, कुत्र जसं तुकड्यासाठी गोंडा घोळतं, तसं ज्ञान मला घ्या म्हणून गोंडा घोळतं. हा म्हणतो, नको नको ब्रह्मज्ञान, नको आत्मज्ञान, आत्मस्तुती भाव. मी भक्त तू देव, ऐसे करी गुरुराया. मला नको हे ज्ञान. ज्ञानानं ज्ञानियाच्या घरी अहंकार नाचे, तुकाराम महाराज म्हणतात. मला ज्ञान नको. इकडे हे कुटुंब पहिल्यांदा मला भेटायला यायचं, मी बोलत नव्हतो यांच्याशी, 3-3, 4-4 वर्ष येत होते, बोलत नव्हतो. यायचे, श्रीफळ घ्यायचे, जायचे, है ना. मग पहिला धन्यवाद त्यांनाच तुम्ही द्या सर्व. त्यांनीच काकाचा शोध काढला होता इथे. काका कोणाला गुरु सुद्धा सांगत नव्हता, अमुक सुद्धा कोणाचं नाव सुद्धा गुरुना सांगत नव्हतं. गुरुला नावच नसतं. नाम न रूप न रंग कचू प्रभु त्रिय गुणातीत भिन्न. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही जे सगळे श्रवण करत असाल, तर त्या दोघांचे ऋणी आहात तुम्ही. त्यांनी काकाला शोधलं होतं. का? आपली एकांतामध्ये गुरुभक्ती श्रेष्ठ वाटते. गुरुभक्ती आपली लपून असावी, साधना लपून असावी. त्याला फळं लागू लागली की दृष्ट लागते. जसं स्त्री तरुण व्हायला लागली की तिला दृष्ट लागते. बाळ तरुण व्हायला लागलं, बाळ अयाचित जागेवर गेलं, बाळ तामसिक क्षेत्रामध्ये गेलं की त्याला जसं दृष्ट लागते, तसं भक्तीला सुद्धा दृष्ट लागते. म्हणून तुम्हाला गोमुखीमध्ये जप करायला सांगते, उघड्यावर जप करू नये. सेवा श्रद्धेपेक्षा कनिष्ठ आहे, पण सेवेत श्रद्धा वाढली तर सेवा एकनिष्ठ आहे, श्रद्धेपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तुला सांगितलं अर्जुना, हे जे पुरुष आहेत ते काय तुला सांगू, त्यांच्या चित्तामध्ये विरळणीच्या कसा प्रियकर बसतो
तसा आपला सद्गुरू त्यांच्या चित्तामध्ये बसतो आणि सतत असं वाटतं की कुठून तरी मला माझ्या गुरुचं दर्शन घडावं, कुणीतरी तिकडून व्यक्ती आलेली त्यांनी काहीतरी सांगावं, माझे बापू येत आहेत, माझे गुरु तिथं आहेत, माझे असं आहेत, हे त्यांनी सांगावं. तसं अर्जुना मला सुद्धा तसंच वाटतं की असा सेवा आणि क्षमाशील पुरुष आहे आणि सेवा करणारा जो पुरुष आहे तो मला नेहमी असं वाटतं की कुठेतरी मलाही दर्शनाला घडावा, तो मला त्याचं दर्शन घडावं, असा भाव मी स्वतः कृष्ण ठेवतो अर्जुना. म्हणून हा सेवा करणारा पुरुष आहे तो अर्जुना गुरुच्या देशाकडून एखादं वारं जरी आलं की नाही, वारं गुरुच्या देशाकडून, आता गुरुचा देश कुठे आहे, समजा पश्चिमेला आहे, आणि असं जर तिकडून वारं जरी आलं की नाही तर त्याच्या मनामध्ये असं असतं की बस ज्या देशामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या स्थानामध्ये, ज्या राज्यामध्ये माझे गुरु राहते तिकडून हे वारं आलेलं आहे आणि त्या वाऱ्यानं गदगद होतो, पवित्र होतो, मंगल होतो, शुद्ध होतो आणि आपल्याच अंतःकरणाला आपल्याच हाताने कवटाळतो. अर्जुना असा माझा भक्त असतो, तुला सांगतो अर्जुना, असा जो माझा भक्त तो पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही. न मे भक्त्या प्रणश्यती, माझ्या भक्ताला मी पुन्हा पुन्हा जन्माला नाही घालत, मी ज्यावेळी येतो त्यावेळी त्याला घेऊन येतो. वा, जय जय समर्थ. म्हणून मी असं म्हणतो सद्गुरू रूपात परमात्मा रूपात सद्गुरू आला म्हणून तुम्हाला जन्माला घातला असावं, पापानं आणि पुण्याने जन्माला नाही घातलेलं. असं भगवंताचं भागवतामध्ये वचन आहे की ज्या ज्या वेळे अर्जुना, ज्या ज्या वेळे इथं मृत्यू लोकामध्ये धर्म परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना ज्या ज्या वेळी ते धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी मी येतो आणि मी येत असतो त्यावेळी माझ्या भक्ताला आणत असतो. परंतु अरे कुठे तू कुटुंबामध्ये हा माझा बाप, हा माझी आई, ही माझी पिता, हे माझी माता, ही माझी पत्नी, ही माझी पुत्र, असं करून तू फसलास आणि हे माझे चुलते असं करून युद्ध करू लागलास. अर्जुना अरे त्यांना तर मृत्यू लोकाचा मोह आहे पण तुला सुद्धा मोह फुटला याच मला आश्चर्य वाटू लागलं, कारण तुझा संग चुकला होता अर्जुना. म्हणून ज्या ज्या वेळी तुला मृत्यू लोकाच्या 5 वस्तू आवडतील, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या 5 गोष्टी तुला जर अर्जुना आवडू लागल्या तर तू असं निश्चित समज की तू मृत्यू लोकात फसलास, तुला पुन्हा जन्म निश्चित आहे. मी तुला सोडवू शकत नाही, तुला निश्चित जन्म आहे. म्हणून अंतकालेच मामेव मुक्तत्वा कलेकरम या तयाती समात भावम यासी नसतच संशय. यम यम भावे यम वापी स्मरण भावम तजेत्यंते कलेवरम तम तमेवेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. अर्जुना मरते वेळेस नेहमी आपला देह तो फक्त भगवंताच्या स्मृतीमध्येच सुटावा. धन्य आहेत, धन्य आहेत जो हा देह वर बसून बोलतोय त्याचे पिता. प्रसंगावधान तुम्हाला सांगतोय, देह सुटण्याच्या वेळी त्यांनी हाक मारली आणि त्यावेळी गीता चालू केली. स्वतःच्या कानाने गीता ऐकली, स्वतःच्याच हाताने जप केला, स्वतःच्या कानाने मंत्र ऐकला आणि साधूच्या हातात हात दिला, डोक्यावर केला आणि देह कधी सोडला कळू बी दिलं नाही. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून भागवत आणि गीतेमध्ये सांगते की रे देह सोडायची कला आमच्याकडून शिक आणि सत्पुरुषाला तू शरण जा, ते तुझा अंतकाळ साधवून देतील. या प्रयाती समद्भाव यास्ति नासत संशय, यात संशय करू नकोस अर्जुना. संशय केलास तर मृत्यू लोकातला सत्य समजून संशय करशील आणि खुशाल कुसंगामध्ये बुडून जाशील. ही माझी भगवंताची वाणी आहे, ही माझं कृष्णाची वाणी आहे अर्जुना. संशयात्मा विनश्यती. अर्जुना इथे कोणी संशय करतो तो निश्चितच बुडतो. आणि पत्नीवर संशय केला तो बुडाला, पतीवर संशय केला तो बुडाला, आणि मातेवर संशय केला तो बुडाला, पित्यावर संशय केला तो बुडाला, गुरुवर संशय केला तोही बुडाला, भगवंतावर संशय केला तोही बुडाला. म्हणून बुडत्याची संख्या कलियुगामध्ये अधिक आहे अर्जुना. म्हणून कलियुगामध्ये मी भगवंत येणं त्याला भय वाटते, परंतु भगवंताच्या रूपात सद्गुरू याला भीत नाहीत. म्हणून त्या सद्गुरूला आणि भगवंताला तू 2 मानू नकोस. मी सुद्धा अर्जुना फक्त अंतिम काळी थोड्या क्षणापुरता येणार, ते कलीचा अंतिम चरण असणार. शर्मा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी मी येणार.
कलियुगामध्ये अंतिम टप्प्यात शेवटच्या 150व्या वर्षी मी येणार आणि ज्यावेळेस मी येणार त्यावेळी पुन्हा सतयुगाची रचना करणार आणि ज्यावेळी मी सतयुगाची रचना करणार अर्जुना त्यावेळी मी आणि माझा भक्त असणार आहे. दुसरं कुणीही नसणार आहे इथं. त्यामुळे भक्त भक्ताचा कधीही द्वेष करत नाही. साधक साधकाचा द्वेष करेल परंतु भक्त भक्ताचा करू शकत नाही. साधक साधकाचा द्वेष निश्चित करतात. सद्गुरू म्हणते, शास्त्र म्हणतं, वेद म्हणतं तो म्हणजेच तो, हा म्हणजेच गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म. गुरु म्हणजेच परमात्मा आहे. पण त्याच्यामध्ये जो भेद करतो तो सरळ नरकामध्ये जातो. तसं जो ब्रह्मसाक्षात्काराला पोचला तो गुरु आणि तो शिष्य दोघी लौकिक रूपानं नातं ठेवतात. लौकिक रूपानं नातं आहे की नाही. मुलगा झाला, मुलगी झाली, पती पत्नीला मुलगा मुलगी झाली की तो बापच म्हणतो अरे आईला बोलव. आता पत्नी आहे मग आई कशी, पण आईला बोलव. तसं गुरु दिसायला तुम्हाला दोन दिसतात परंतु आहे परब्रह्म परमात्माच. म्हणून तुम्हाला भजन माझा सतगुरु ब्रह्म स्वरूप कुणी कुणी जाणतो रे, जाणतो रे कुणी जाणतो रे, जाणतो रे कुणी मानतो रे. माझा सतगुरु ब्रह्म स्वरूप कुणी कुणी. जे मानत नसतील नका मानू, पण हा माझ्यासाठी साक्षात परमपिता हीच. तुमेव माताच पिता तुमेव, तुमेव बंधूच सखा तुमेव, तुमेव विद्या द्रविणम तुमेव, तुमेव सर्वम मम देव देवम. माझ्यासाठी आईच होऊन तुम्ही आलेला आहात, माझ्यासाठी वडील होऊन तुम्ही आलेला आहात. म्हणून गुरुराया मी धन्य झालोय, मी तुझ्या चरणी. अर्जुना असा जर कोणी पुरुष मला भेटला तर सांग, मी त्याच्या दर्शनाला जाईन. देवा काय हे हो. अरे आपल्या सद्गुरूच्या दिशेने जर कुठं वारा आला असेल तर त्या वाऱ्याला सुद्धा निमित्त करून कवटाळतो आणि हे माझ्या गुरुरायाच्याकडचं वारा आहे म्हणतो. एक उदाहरण सांगतो जाता जाता. काकाच्या झोपडीच्या पाठीमागं औदुंबर आहे, त्याच्या फांद्या खाली आलेल्या आहेत. पलीकडच्या बाजूला निशिगंध आहे. निशिगंधाचा गंध रात्री आणि त्या औदुंबराची पानं सहज रात्रीच्या वाऱ्यात लागली. मला वाटलं की समर्थांच्या गडावर मी आहे की काय, तिथलंच वाराने गंध लागतंय. आणि तशाच भावामध्ये एकरूप झालो आणि समर्थाच्या समाधीचं दर्शन मनोमनच करून आलो. म्हणून मनाने केलेलं पाप कलियुगामध्ये क्षालन आहे म्हणजे नाश आहे, परंतु मनानं केलेलं पुण्य धरलं जातं. मनानं केलेलं पाप धरलं जात. किती सुटका दिली हो, सबसिडी दिली. मनाने केलेलं पाप मृत्यूलोकात धरलं जात नाही, पण मनानं केलेलं पुण्य हे मृत्यूलोकात धरलं जातं. एक आणखी अनुभव सांगतो. परवा दिवशी हनुमंतरायांना नमस्कार करायला गेलो, मारुतीरायांना नमस्कार करायला गेलो. नमस्कार घातला आणि हृदयामध्ये असं वाटलं की प्रभुराया हा जन्म मला एकदाच मिळालाय, माझ्याकडून असं काहीतरी करून घे, असं काहीतरी करून घे की पुन्हा असं कुणी करणारच नाही. अहो असं मनात यायला काय बिघडतंय का? पण मी म्हटलं पुढे मारुतीरायांना की असं काहीतरी माझ्याकडून करून घे की पुन्हा असं कोणी करणारच नाही. म्हणाले ठीक आहे. म्हणाले 5 फुटाच्या 6 फुटाच्या 7 फुटाच्या देहानं असं कुणीही अजून कृत्य करू शकलं नाही की ते अमर राहील, परंतु मनानं जर कुणी असं कृत्य करेल तर मनोजवम मारुतुल्ययोगम जितेंद्रियामृतिमुदांष्टं वाताजमानोदकम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. तू मनानं असं कार्य कर की मनानं तू 3 कार्य सतत कर. पहिलं कार्य, हातानं दान देऊ शकला नाहीस तर मनानं दान दे. हातानं नमस्कार करू शकला नाहीस तर मनानं कर. आणि तिसरं कार्य आहे की तू मनानं या पृथ्वी तळावर सर्वाला क्षमा करत राहा. या पृथ्वी तळावर तू सर्वाला क्षमा करत राहा. तू म्हटले असं कार्य करणार की ते कार्य मी सुद्धा करू शकलो, कारण मी सुद्धा लंका जाळून आलो. विठाला 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 विठाला. सुना
असा जर कोणी पुरुष भेटला तर मला सांग, मी त्याच्या दर्शनाला जातो. कशाला दर्शनाला जायचे? तो स्वतः खाली येतोय. इंद्र देवता स्वतः खाली येते, वरुण देवता खाली येते. वरुण देवता, खालून दास. आपण का म्हणायचं बास, ये तुला किती यायचे. अर्जुना, कुणी असा पुरुष भेटला तर मला सांग, जो आपल्या सद्गुरूच्या गावाकडून, सद्गुरूच्या देशाकडून, सद्गुरूच्या घराकडून ज्याला हवा येते, वारे येते आणि ते त्याच्याला प्रसन्न होऊन आपल्यालाच कवटाळतोय, असा कुणी भेटला तर मला सांग. तो खरा गुरुपुत्र, मी त्याच्या दर्शनाला जाईन. कृष्ण परमात्मा म्हणतोय. अर्जुना, अरे तो पुरुष मी स्वतः असा पाहिलाय. अर्जुना, मी तो पुरुष स्वतः डोळ्याने असा पाहिलाय की जसं एखाद्या दुसऱ्या कुण्या व्यक्तीला आलिंगन द्यावं तसं वाऱ्याला धावून जाऊन कवटाळतो. जातो मी कसा, तर वाऱ्याकडे धावून जातो आणि धावून जाऊन त्या वाऱ्याला कवटाळतो, त्याच्या सामोरा जातो आणि आपण आपल्या घरी यावे अशी विनंती करतो. त्या वाऱ्याला आपण माझ्या घरी यावे, कारण सद्गुरूच्या आश्रमाकडून, सद्गुरूच्या द्वाराकडून तुम्ही आलाय, माझ्या घराकडून जावं. जय जय रघुवीर समर्थ. अर्जुना, असा जर पुरुष कुठे भेटला तर मला सांग, मी त्याच्या दर्शनात. अरे परंतु वारसदार दोरीने बांधून ठेवल्यामुळं त्या गायीकडे एखादी जाण्याची इच्छा करतो वासरू. ही माझी गाय आहे, ही माझी गाय आहे, असा कोणीतरी गायीचा वारसदार होतो आणि ते दोरीने त्या गायीला बांधून ठेवतो आणि त्या गायीला ते दोर तोडून जाण्याची इच्छा असताना सुद्धा तिला तोडता येत नाही. येतो का? नाही तोडता येत. आपल्याला आता मुंबईवरून 2 गायी आलेल्या आहेत, गीर गायी बांधलेल्या आहेत. 4 चौघांना बांधणं अशक्य झालं, परंतु भगवंताची कृपा, थोडीशी धैर्य केलं साधकांनी, ती बांधली. त्या गायीला ती व्यसन आणि ती दोरी तोडून जाता येत नाही येत. तसं की नाही अर्जुना, त्या जीवाला असं खूप 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 हृदयातून वाटत असतं की मी जावं आणि माझ्या सद्गुरूच्या चरणावर लोटांगण घालून ते चरण धरून आपला प्राण निछावर करावा, असं खूप वाटतं. परंतु जसं गायीला दोरीनं बांधलेलं असतं तसं जीवाला या मायेच्या दोरीनं बांधल्यामुळं तो त्या गुरुच्या दारामध्ये जाऊ शकत नाही अर्जुना. म्हणून गायी आणि वासरू हे 2 ठिकाणी बांधल्यानंतर वासरू जसं ओढ खातं तसं याचं चित्त फक्त गुरुच्या दारामध्ये जाताना ओढ खातं, पण ते देह घेऊन जाऊ शकत नाही. इकडे गायीला बांधलेलं असतं आणि तिकडे वासराला बांधलेलं असतं. इकडे गायीला बांधलेलं असतं आणि तिकडे वासराला बांधलेलं असतं, त्यामुळे ते जाऊ शकत नाही. तशी त्याच्या चित्ताची तळमळ झालेली असती आणि त्या चित्ताचं दर्शन करण्याची इच्छा मज कृष्णाला होते. तसा कोणी भेटला तर मला सांग अर्जुना, मी स्वतः कृष्ण होऊन आणि गुरु होऊन तिथं जातो आणि त्याला दर्शन देतो. जय जय रघुवीर समर्थ. अर्जुना, असा कोणी विराट पुरुष असेल तर मला सांग, मी स्वतः त्याच्या दर्शनाला जातो. हा वारसा सर्वांना मिळत नाही अर्जुना. जन्मोजन्मी त्यांनी माझी फुलाने, पाण्याने, फळाने, माझी अंतःकरणाने, माझी बुद्धीने, मनाने, सर्वांनी त्यांनी माझी भक्ती केलेली असते अर्जुना. आणि त्या भक्तीने मी परितृप्त होतो आणि मग योमाम पश्यते सर्वथा सर्वसमयी पश्यते. मी त्याच्या अंतःकरणामध्ये असतो आणि तो माझ्या अंतःकरणामध्ये असतो. मी त्याला सोडून जात नसतो आणि तो मला सोडून जात नसतो. असा माझा भक्त. गीता 12वा अध्यायाचा. संतोषम सदा योगी यथात्मा दृढशा मय्यर पिन्मग्नी योमी भक्त्या समीप्रिया. असा भक्त मला अर्जुना खूप प्रिय आहे. आणि म्हणून अर्जुना त्याची तळमळ, त्याची तडप बघतो आणि मला असं वाटतं बस कुणीतरी त्या गुरुनी त्याला आज्ञा करावी आणि त्यांनी त्या आज्ञेनंच दोरी तोडून यावं पटकन आणि आपल्या गुरुच्या चरणावर लोटांगण घालावं. त्याला एकट्याला राहू वाटत नाही अर्जुना, पण कार्याकारण तो त्या घरामध्ये, त्या झोपडीमध्ये, त्या राजमहलामध्ये तो असा एकटाच निवास करत असतो. परंतु तुला सांगतो अर्जुना, असा कुणी जर माझ्याकडे धाव घेऊ लागला, सद्गुरूकडे धाव घेऊ लागला, तर तो 1 पाऊल चालत असेल तर मी त्याच्या सद्गुरूला 1000 पावलं चालवायला लावतो. तो कुठे 1 पाऊल चालत असेल, मी त्याच्या सद्गुरूला 1000 पावलं चालवायला लावतो. पण कधी कधी त्याला असं वाटतं की गुरुदेवा, परमात्मा, भगवंता, की सद्गुरूची आज्ञारूपी ही दाव्याची गाठ
केव्हा एकदा सुटेल आणि तू हा माझा जीवलग सखा स्वामी कधी एकदा मला भेटेल. मी या तळमळीनं तळमळत असतो. ही तळमळ फक्त तुझ्यापर्यंत पोचू दे भगवंता, गुरुराया तुझ्यापर्यंत पोचू दे. ही तळमळ तुझ्यापाशी पोचली, ही तळमळ तुझ्यापाशी पोचली की मला त्याची प्राप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल.